तर मुंबईमध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। मुंबईमध्ये हे आंदोलन सुरू आहे। युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि पोलिसांकडून आता या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झालेली आहे। कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून धरपकड सुरू झालेली आहे। या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुद्धा केलेली आहे। मुंबईतील हे आंदोलन आहे। मुंबईमध्ये युवक काँग्रेसने आंदोलन केले, मात्र त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे। युवक काँग्रेस आक्रमक झाली। युवक काँग्रेसकडून मुंबईमध्ये हे आंदोलन केले गेले। घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी सुरू होती। त्यानंतर पोलिसांनी कारवाई केलेली आहे। या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे, धरपकड सुरू केली आहे। मुंबईमध्ये हे आंदोलन सुरू आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। जय, युवक काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे, नेमकं कोणत्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे? नक्कीच आपण पाहतोय भूषण गवळी यांच्यावरती ज्या अर्थी बूट फेकण्याचा जे प्रकार घडला होता, बूट मारण्याचा, यानंतर त्याचे पडसाद जे आहे ते संपूर्ण राज्यभरात आपल्याला दिसलेले। मात्र यानंतर आता मुंबईत सुद्धा युथ काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन जे आहे ते करण्यात येत आहे। मंत्रालयाचा हा संपूर्ण परिसर आहे, मुंबईतला रहदारीचा असा मानला जाणारा हा परिसर आहे। याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळपासून हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते युथ काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात आलं आणि यानंतर हा संपूर्ण आंदोलन जे आहे ते रस्त्यावरती उतरलं। यानंतर आपण पाहिलं की मुंबई पोलीस सुद्धा यांना रोखण्याचा प्रयत्न जे आहे ते करत होते, मात्र युथ काँग्रेसचे सर्वच पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते आहेत हे सर्वच आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले। त्यांची एकच भूमिका आहे, ती म्हणजे ज्या अर्थी भूषण गवळी यांचा अपमान झाला त्यांची माफी मागावी। त्यामुळेच हे संपूर्ण काँग्रेसचे पदाधिकारी जे आहेत ते याच ठिकाणी मुंबईच्या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। भूषण गवळी यांच्यावरती ज्या अर्थी आपण पाहिलं की बूट फेकण्याचा प्रकार घडला, यानंतरच आता याचे पडसाद जे आहे ते आपल्याला ठिकठिकाणी झाल्याचं पाहायला मिळते। आज मुंबईत सुद्धा याचे पडसाद आपल्याला उमटलेले पाहायला मिळाले। मुंबईतल्या या मंत्रालय परिसरात आज युथ काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं। ठीक आहे, धन्यवाद जय दिलेल्या माहितीबद्दल।